अजय, तू कशी काय ओळखतेस? हे म्हणजे रामायण सांगितलं आणि रामाची सीता कोणाचं विचारल्यासारखं झालं. नाही, आता पण अजय बद्दल बोलत जाऊ दे. राम सीता अजय, तू तुम्हाला एक एक गोष्ट सांग. ओके, जो हे बघा, ऐका. राम सीता माहितीये त्याला, अजयला बोलवायचं म्हणजे त्यापेक्षा ही मूर्ती घेतलीच नसती तर किती बरं झालं असतं. भारी हौशीने आणली होती ही मूर्त स्वारींनी. अपॉइंटमेंट आहे किंवा मीटिंग आहे म्हणून सांग त्याला. पटलं तर पटेल, नाही तर पूजा म्हटलं की टाइमपास वाटतो अलीकडच्या पिढीला. आपण दोघं जाऊया तिथे. कुंकाचा करंडा हवा होता ना, मी शोधत होते. तू नाही का काल ते पूजेसाठी आतमध्ये नेला म्हणून तिकडे गेले शोधायला, तर ना अचानक दारच बंद झालं. मला ना खूप भीती वाटत होती, माहित नाही कसं झालं. ओवी, अगं दरवाजा मी बंद केला होता. तुम्ही? हो, म्हणजे वारं येत होतं ना तिथून, समय विजेल म्हणून दरवाजा बंद केला. मला माहिती नव्हतं की हे आत आहे. हे ओवी, अगं काय झालं? काही नाही, ती घाबरली थोडी. अगं काय कधी कोणीही घाबरेल, एक तर ती सारा काही नाही, काल कुंकवाचा करंडा राहिला होता ना आत, तर ती आणायला गेली होती त्या रूममध्ये. खिडकी उघडी होती, वारं येत होतं, तर समय विजेल म्हणून भीतीने आईनी दार बंद करून घेतलं. हो ना, मीच दार बंद करून घेतलं. पोर घाबरली ग बिचारी. ठीक आहे, चला गुरुजी आपली वाट पाहत आहे. हो, ये लवकर. फ्रेश होऊ नये, आम्ही वाट बघतो बाहेर. ओविताई, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. काय होतं, आपण घाबरतो, मग आपण दुरीला पण साफ साफ करून मारू लागतो. पण आता अजिबात घाबरायचं नाही, कळलं का? एकदम बिंदास राहायचं. आपण अजिबात कोणाला घाबरत नाही. लय डेअरिंगबाज माणूस आहे आपण. कसं कसं म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या गावात एका बाईच्या अंगात भूत आलं होतं. मग मग काय, आपण डायरेक्ट त्या भूताला विचारलं,
काय रे भूता, काय नाटक चाललंय तुझं? घरात काम करायला लागतं म्हणून भूताचं नाटक करतो काय? बापरे. मग काय लागली ती रडायला, म्हणायला लागली दादा सासू लय का होते म्हणून भूताचं नाटक केलं. हाय का ना आपण डेरिंगबाज? काय 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 झालं? कुठं काय ते ओवी ताईला सांगत होतो की आपण फक्त हा काय काय म्हणत काय होतास? कुठं काय आपण एवढंच फक्त म्हणत होतो ना की ओवी बस ताई. बस बस चला पूजेला चला. चला. काय येऊ का? आबा विचारताय काय? काय काय चाललंय काय? काही नाही, हेच आपली आवराआवर सगळी. तुम्ही चहा घेणार आहात? चहा वगैरे काय नको, तू बस बस बस. आणि मला सांग कसं काय वाटलं कुलू मनाली? छान आहे, मस्त आहे. तिथल्या लोकांची किती मजा आहे ना. म्हणजे तिथेच राहायचं. हॉलिडे डेस्टिनेशन म्हणजे आपलं घर. किती मस्त ना. तसं नसतं ते. एकदा सवयीचं झालं म्हटल्यावरती की त्यातली मजा निघून जाते. आणि हॉलिडे म्हटलं की हिल स्टेशनलाच जायला पाहिजे असं काही नाही. वातावरण बदललं ना की माणसाला बरं वाटतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाला कुलू मनालीला बरं वाटतं, कुलू मनालीतल्या माणसाला महाराष्ट्रात बरं वाटतं. आबा आपण पण सगळे जात जाऊ ना वर्षातनं एकदा तरी बाहेर फिरायला. अगदी अगदी नक्की. निशा, काय आबा? तुला बरं वाटलं ना? हो. म्हणजे तुला काही त्रास वगैरे म्हणजे म्हणजे मागचं काही? नाही आबा, काही नाही. पण तुम्ही का असं विचारताय? काय सांगू तुला निशा, या वाड्यानं खूप वैभव बघितलं, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय. काय चुकलंय ते काही कळत नव्हतं. मग मी शोध घेतला निशा. साधारणतः 150 वर्षापूर्वी ही जमीन आपल्या पूर्वजांनी घेतली. त्याआधी इथे एक वाडा होता. आता तो वाडा, पडका वाडा कोणाचा होता ते काही कळलं नाही, पण कोणातरी मोठ्या सरदाराचा असावा. अच्छा, म्हणजे आपल्या ह्या घराला एक परंपरा आहे तर. हा. आणि एकदा जमीन तीच म्हटल्यावरती त्या जमिनीवरती पुढे जी घरं बांधली जातात तिथे आधीच्या पिढीचा काहीतरी परिणाम असणारच. असं पण तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास नाही ना झाला? काही नाही, अजिबात काही नाही. तुझी अस्वस्थता संपली ना आता? हो आबा. पण तुम्ही का असं विचारताय? निशा, तुझं खूपच कौतुक करावं असं वाटतं. मोठ्या संयमानं, धीरानं आणि मोठेपणानं तू हा नाजूक विषय हाताळलास. पण असं आहे की ती पौर्णिमेची रात्र होती आणि आज अमावास्येची रात्र. हे बघ, तुला घाबरवण्याचा माझा हेतू अजिबात नाही. पण असं आहे ना की एकदा म्हातारपण आलं की जगण्याची आस वाढायला लागते. मग मनात उगाचच भीती दाटायला लागते. आणि असं आहे निशा की वय वाढतं तसतसं शरीराबरोबर मनही थकायला लागतं. मग सगळं काही ठीकठाक आहे एवढं जरी ऐकलं ना तरी मनाला बरं वाटतं. म्हणूनच म्हातारपणामध्ये प्रश्न विचारण्याची सवयही वाढायला लागते. सगळं ठीक आहे एवढंच ऐकायचं असतं बस.
निशा येऊ मी आता नाही येतो नाही तर मला ती रागवेल का 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 ते कळेल तुला येतो मी तू आराम कर हा? तू आराम कर उन्हाळ्यात त्याच्या आईला काम करायला इतका कंटाळा येतो म्हणून काय सांगू नाही म्हणजे इथं काम करायचं आणि नुसत्या घामाच्या धारा उन्हाळ्यात हो इथं स्वयंपाकघरात गरमागरम जेवण मात्र बनवायचं आवळ्याचं सरबत आणायला पाहिजे होतं तसं आवळ्याचं लोणचं करून पण बरेच दिवस झाले त्या ओवीताई आल्या होत्या तेव्हा त्यांना कसलं लोणचं आवडलं होतं बरं कसं लोणचं बनवलंयस मस्त आहे काय चव आहे तुझ्या हाताला मला ना फक्त भात आणि लोणचं दे खूप होईल बरं म्हणजे आता पोरगी बघायला हरकत नाही म्हणायचं काय ओवीताई तुमचं म्हणजे ना आपण बिंदास सांगू शकतो मुलाच्या हाताला चव आहे हा म्हणे मुलाच्या हाताला चव आहे अहो असं कधी असतं का अहो मुलाचा पगार बघितला जातो ते जुनं झालं म्हणजे आता मुलाच्या हाताची चव आणि मुलीचा पगार बघितला जातो की काय नाहीतर काय हो ते पण बरोबर आहे आता आपल्या निशाताईच बघा ना काय डेअरिंग बाज आहे मग बहीण कोणाची आहे पण मी ना तिला खूप चिडवायचे ती पालीला घाबरायची ओवीताई आपण नाही घाबरत बरं का पालीला तुम्ही फक्त भूतालाच घाबरता बरं आहे तुमचं ओवीताई नाही म्हणजे मला बोलण्याचं एक पण चान्स सोडू नका तुम्ही तुम्हाला माहित नसेल ओवीताई अहो या वाड्याचं नोकर होणं म्हणजे खूप भाग्याचं आहे का असं का असं का म्हणजे अहो हा वाडा म्हणे एका सरदाराचा होता या वाड्याला मोठी परंपरा आहे असं आबा सांगतात सरदार कोण सरदार म्हणजे ते आपले छत्रपतींच्या दरबारातले असतील कोणतरी सरदार त्यातलंच कोणतरी असणार कसं शक्य आहे तो काळ तर 1600 वगैरेचा होता मला ना आता खात्री पटायला लागलीये तुझ्या भूगोलाबरोबर तुझा इतिहासही कच्चा आहे ओवीताई ना कसं केलं की माझा शाळेत भूगोल कच्चा होता तसे माझे सगळे विषय कच्चे होते मला सगळी बॉम्ब होती म्हणजे त्याचं काय भाजीपाल्याचा तोंडी हिशोब म्हणला की जमतो पण ते 12 सत्य विचारलं की झालंच म्हणा रामू हो आलो आलो म्हणून आता सगळ्यांसमोर होय बा म्हणावं लागतंय ए रामू आलो आलो आलो
अरे वा, आज नवीन सुनबाई फारच छान तयार झाल्यात म्हणायच्या. थोरल्या सासूबाईंनी दिली तयारी करून. आज असं काय आहे? हं? आज पौर्णिमा आहे ना, तर थोरल्या सासूबाई म्हणाल्या माझी सुनबाई या वाड्याची मालकीण होणार आहे. नाही ना सासूबाई, असं नका करू. थांबा थांबा, मला भीती वाटते आहे. किती प्रसंग पाहिले, काय नाही केलं, आणि आता आम्हाला विसरा म्हणताय तुम्ही? अहो, थोरल्या जातांनी बोलावलं आहे, चलावं. नाही नाही, मी या वाड्याची सुनबाई. अरे वा, आज नवीन सुनबाई फारच छान तयार झाल्यात म्हणायच्या. थोरल्या सासूबाईंनी दिली तयारी करून. आज असं काय आहे? हं? हं? आज असं काय आहे? आज असं काय आहे? हं? नाही ना सासूबाई, असं नका करू. थोरल्या सासूबाई म्हणाल्या माझी सुनबाई या वाड्याची मालकीण होणार आहे. आज असं नाही ना सासूबाई, अहो, थोरल्या जातांनी बोलावलं आहे. नाही नाही, मी या वाड्याची सुनबाई. वाव, छान दिसतेस ग. छान आहे ना ग आपलं ट्रेडिशन. हे आवडतं तुला? हो, किती छान दिसते मी. आणि नऊवारीचे उपयोग माहिती आहेत का तुला?
आता नऊवारीचे उपयोग काय असतात? म्हणजे नऊवारी किती कम्फर्टेबल आहे आणि इथनिक लुक सुद्धा देतो. आणि त्या काळच्या बायका नऊवारीच घालून तर रपेटीला जायच्या. म्हणजे विचार कर ना किती कम्फर्टेबल आहे. आता फक्त पेशव्यांचा कॉस्ट्युम राहिलाय. पेशव्यांची वस्त्र असतात ती, त्यांचा असा उल्लेख करू नये. हॅलो सरा सरा मी काय बोललो नाही सरा सरा मी काय केलेलं नाही. मी काय केलेलं नाही सारा. स्वामी